मित्रांनो, आजचा पीक विम्याचा व्हिडिओ हा फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टचा, एलबेसचा, त्याचबरोबर उर्वरित जे शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार की नाही हे देखील क्लिअर होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, असे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात आता पीक विमा वाटपासाठी कुठलाही निधी उरलेला नाही असं कृषी विभागाने त्याचबरोबर पीक विमा कंपनीने डिक्लेअर केलेलं आहे। याचा मिनिंग असा होतो की आता या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणं, यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं सध्या तरी पॉसिबल नाही। तर ते जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात आता हा पीक विमा वितरित होईल आणि कोणत्या जिल्ह्यात हा पीक विमा वितरित होणार नाही त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून आपण वेगवेगळ्या जिल्ह्याविषयी, वेगवेगळ्या तालुक्याविषयी माहिती घेत होतो, परंतु मित्रांनो आता आजची जी अपडेट आहे त्या अपडेटनुसार तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयी एक गोष्ट क्लिअर होणार आहे। तर ते तुम्हाला जर याविषयीचे काही प्रश्न असतील किंवा इतर काही गोष्टीसाठी प्रश्न असतील, डायरेक्टली इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, डायरेक्टली पर्सनली मला इंस्टाला मेसेज करून विचारू शकता। तर मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून बऱ्याच जिल्ह्यातून इंस्टाला मेसेज आले, त्यानंतर मित्रांनो कमेंटमध्ये कमेंट आल्या भरपूर। बुलढाणा जिल्ह्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमेंट होत्या, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे इंस्टाला सुद्धा बरेच मेसेज आले। तर मित्रांनो, आता त्या सर्व शेतकऱ्यांचं, इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा एक गोष्टचे क्लिअरन्स होणार आहे। तर मित्रांनो, परभणी जिल्ह्याविषयी सर्वात अगोदर परभणीपासून सुरुवात करूया। तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जवळपास 26,07,07,00,000 रुपयांचा निधी हा अजून सुद्धा शिल्लक आहे, पेंडिंग आहे। तर मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की परभणी जिल्ह्यातील जे 26,07,00,000 शेतकरी आहेत त्यांना हा निधी जे आहे ते जवळपास पोस्ट हार्वेस्ट, त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्ट, काही शेतकऱ्यांना एलबेसमधून मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील जवळपास 107,16,00,000 रुपयांचा जे निधी अजूनही बाकी आहे, म्हणजे चांगली रक्कम आहे मित्रांनो। तर या अंतर्गत सुद्धा जे उर्वरित शेतकरी आहेत, म्हणजे अद्यापही पीक विम्यापासून जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्ट किंवा इतर घटकासाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते, ज्यांचे क्लेम पोस्ट हार्वेस्टसाठी वगैरे मंजूर होतील, त्या शेतकऱ्यांसाठी हा निधी हा वितरित होणार आहे। परंतु हा निधी एक गोष्ट क्लिअर अगोदर करून सांगतो की हा निधी जेव्हा शासनाचा विमा कंपन्यांना दुसरा हप्ता येईल त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट वगैरे या घटकासाठी हे जे निधी आहे ते वितरित होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 1,90,00,000 रुपयांचा निधी हा अजूनही पेंडिंग आहे। म्हणजे अजूनही धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याची जे वेटिंग करत आहेत, प्रतीक्षा करत आहेत शेतकरी, त्यांच्यासाठी थोडीफार का होईना दिलासादायक बातमी आहे। त्यानंतर मित्रांनो, लातूर जिल्ह्याविषयी बऱ्याच प्रमाणात लातूर जिल्ह्यातील शेतकरी असंतुष्ट आहेत पीक विम्यासंदर्भात। तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 19,20,00,000 रुपयांचा निधी हा उर्वरित आहे, हे कंपनीने सुद्धा मान्य केलेलं आहे आणि पीक विमा कृषी विभागाने सुद्धा मान्य केलेलं आहे। म्हणजे याचाच अर्थ असा होतो की लातूर जिल्ह्यात अजूनही पीक विमा मिळण्याची आस ही कायम आहे। त्यानंतर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 5,43,00,000 रुपयांचा निधी हा अजूनही शिल्लक आहे। या निधी अंतर्गत जे उर्वरित शेतकरी आहेत पीक विम्यापासून वंचित राहिले त्यांना पीक विमा मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो, पोस्ट हार्वेस्टची ही कमी शक्यता आहे, कारण की या निधीमध्ये जे निधी अवेलेबल आहे 5,43,00,000 या अंतर्गत सध्या तरी पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा मिळण्याची शक्यता हा कमी आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा बघायचं झालं तर बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कमेंट होत होत्या। काल परवाच्या एका व्हिडिओला बीड जिल्ह्यातून भरपूर कमेंट आली की बीड जिल्ह्याविषयी बोलत नाहीत वगैरे। तर बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 9,00,000 रुपयांचा निधी हा अजूनही शिल्लक आहे। म्हणजे हा निधी काहीही नाही मित्रांनो, हा 9,00,000 रुपयांचा निधी जे शेतकरी अद्यापही पात्र असून सुद्धा वंचित आहेत अशा शेतकऱ्यांसाठीच हा 9,00,000 रुपयांचा निधी हा अवेलेबल आहे। म्हणजे याचा अर्थ जी बीड जिल्ह्यात सध्या तरी पोस्ट हार्वेस्ट वगैरे या घटकांसाठी पीक विमा वाटप होण्याचे कोणतेही चान्सेस नाहीत। त्यानंतर मित्रांनो, जालना जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर जालना जिल्ह्यामध्ये 100,94,00,000 रुपयांचा निधी हा अद्यापही उर्वरित आहे। जालना जिल्ह्यातील बरेच शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेला आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेला नाही। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास 52,00,000 रुपयांचा निधी हा अजूनही शिल्लक आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की छत्रपती संभाजीनगर मध्ये जे उर्वरित पात्र असून सुद्धा उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित होणार आहेत। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याविषयी बरेच कमेंट होते। आत्ताच आपण माहिती घेतली की बुलढाणा जिल्ह्याविषयी अशा काही कमेंट होत्या की बाबा प्रत्येक व्हिडिओमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कमेंट आहेत आणि तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रिप्लाय देत ना वगैरे वगैरे।
तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बातमी म्हणजे 2,42,00,00,000 रुपयांचा निधी हा अजूनही उर्वरित आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जे शेतकरी अद्यापही ज्यांचं एल्ड बेसमधून लोकलाइजमध्ये कन्वर्ट होत नाहीये स्टेटस, किंवा ज्या शेतकऱ्यांचे क्लेम वगैरे एल्ड बेसच नल वगैरे असं काहीतरी दाखवत आहे, तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांसाठी हा निधी हा म्हणजे कामात आणणार आहेत, यूजमध्ये आणणार आहेत. त्यानंतर अमरावती जिल्ह्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर अमरावती जिल्ह्यामध्ये 11,31,00,000 रुपयांचा निधी हा अजूनही शिल्लक आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्याविषयी बऱ्याच कमेंट होत्या आणि अकोला जिल्ह्यातून इंस्टाला मेसेज सुद्धा बरेच आले की अकोला जिल्ह्याविषयी थोडीफार का होईना भाऊ एका तरी व्हिडिओमध्ये माहिती द्या म्हणून. तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 10,95,00,000 रुपयांचा निधी हा अजूनही शिल्लक आहे. तुम्ही देखील अकोला जिल्ह्यातून असाल आणि तुमचं देखील अद्यापही आता एल्ड बेसमधून लोकलाइजमध्ये वगैरे कन्वर्ट झाले नसेल, त्याचबरोबर तुम्ही पोस्ट हार्वेस्टच्या वगैरे प्रतीक्षेत असाल, तुम्हाला सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच कमेंट आल्या व बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज वाशिम जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच प्रमाणात इंस्टाला मेसेज आलेले आहेत. तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय बॅड न्यूज आहे मित्रांनो. सध्या तरी तुमचं एल्ड बेसमधून लोकलाइजमध्ये स्टेटस कन्वर्ट होण्याचे चान्सेस कमी झालेले आहेत, कारण वाशिम जिल्ह्यातील जो निधी आहे पीक विम्याचा तो टोटली कंप्लीट झालेला आहे असं कृषी विभागाने त्याचबरोबर पीक विमा कंपनीने डिक्लेअर केलेलं आहे. याचाच अर्थ जे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी होते त्यांच्यासाठी जे 88,45,00,000 रुपयांचा निधी आहे तो टोटल हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या तरी झिरो निधी आहे. म्हणजे झिरो निधी असल्या कारणास्तव तुमचं एल्ड बेसमधून जे शेतकऱ्यांचं एल्ड बेसमधून लोकलाइजमध्ये कन्वर्ट होत नाही आहे स्टेटस, त्या शेतकऱ्यांचं स्टेटस सध्या तरी कन्वर्ट होणार नाही आणि कन्वर्ट जरी झालं तर त्यांचा UTR नंबर वगैरे जनरेट होणार नाही. त्याचं कारण म्हणजे सध्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा कुठलाही निधी हा उर्वरित राहिलेला नाही. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर यवतमाळ जिल्ह्यात स्टार्टिंगपासूनच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा ह्या तुटपुंजी रकमा वितरित झालेल्या होत्या. स्टार्टिंगच यवतमाळ जिल्ह्यापासून झालेली होती. तर 23,18,00,000 रुपयांचा निधी हा अजूनही यवतमाळ जिल्ह्यासाठी उर्वरित आहे, पेंडिंग आहे. त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर वर्धा जिल्ह्यातून 1,34,00,000 रुपये निधी आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2,85,00,000 रुपयांचा निधी हा अजूनही उपलब्ध आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 4,00,000 रुपयांचा निधी हा अद्यापही बाकी आहे. म्हणजे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय कमी रक्कम ही अवेलेबल आहे. सध्या तरी 4,00,000 रुपयांची रक्कम काय ही मोठी नाही. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना 33,00,000 रुपयांचा निधी हा अजूनही उर्वरित आहे. गोंदिया जिल्ह्यातून तुम्ही देखील असाल आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा 33,00,000 रुपयांचा निधी अजूनही उर्वरित आहे. त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर मारा मित्रांनो. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 6,74,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर आहे, उर्वरित आहे. त्यानंतर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 2,40,00,000 रुपयांचा निधी हा उर्वरित आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 36 कोटी रुपये हे अजूनही उर्वरित आहे असं कृषी विभागाने, म्हणजे हे 36 कोटी जे पोस्ट हार्वेस्टच्या घटकासाठी वगैरे पीक विम्यासाठी हे ठेवलेले आहेत. आणि हा 36 कोटी म्हणजे हे जे शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित आहे, त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्टच्या वगैरे कंप्लेंट ज्या शेतकऱ्यांच्या होत्या त्यांच्यासाठी या 36 कोटीमधूनच त्यांना ह्या निधी वितरित होणार आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 6,03,00,000 रुपयांचा निधी हा अजूनही पेंडिंग आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास बघायचं झालं तर 3 कोटी रुपयांचा निधी हा अजूनही पेंडिंग आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 3,64,00,000 रुपये अजूनही शिल्लक आहेत, उर्वरित आहेत. तर मित्रांनो ही होती माहिती. तर तुम्ही देखील या जिल्ह्यामधून असाल आणि तुम्ही देखील पोस्ट हार्वेस्ट त्याचबरोबर एल्ड बेसचा पीक विमा त्याचबरोबर पीक विम्यासाठी पात्र असून सुद्धा वंचित राहिलेले शेतकरी या सर्वांसाठी हा निधी उपलब्ध असणार आहे. जवळपास 3,777 कोटी रुपयांची जे निधी आहे तो पीक विम्याचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. त्याच्यापैकी जवळपास बघायचं झालं 3,279 कोटी रुपये हे वितरित झालेले आहेत आणि 498 कोटी रुपये हे अजूनही बाकी आहेत. म्हणजे याचाच अर्थ पोस्ट हार्वेस्टचा वगैरे पीक विमा हा वितरित होणार आहे. म्हणजे पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा काही शेतकऱ्यांना वाटत होतं की पोस्ट हार्वेस्ट वगैरे आता काही नाही, पीक विमा वाटप संपलेला आहे, इथून पुढे पीक विमा वाटप होणार नाही, परंतु मित्रांनो पोस्ट हार्वेस्ट वगैरे पीक विमा वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे व्हिडिओ मोठा झालेला आहे त्यामुळं छोटीशी माहिती म्हणलो. तर धन्यवाद.